इथे असं मेथीचं दुकान असतं आणि हे आहे इकडचं पाणी. चांगलं आहे, पाणी चांगलं आहे. आपण 5-7 किलो कमी होऊ दे. मग कशी उत्तर देतो का? गुड मॉर्निंग मित्रों. क्या नींद लग रही है भाई. और ये नींद उसके बाद ही लगती है जब भी प्रॉपर व्लॉग्स आते हैं, प्रॉपर रील्स आ रहे हैं. बट कुछ ना कुछ तो पेंडिंग रह रहा है. बट ये ठीक है, वो मेरा प्रॉब्लम है, मैं सॉर्ट आउट कर लूँगा. मुझे ऐसा लगता है कि ये व्यू के सामने सब प्रॉब्लम सॉर्ट आउट हो जाएंगे मेरे. पाणी भाई एकदमच स्मूथ आहे. ॲक्च्युली मी ऑलरेडी आंघोळ केली आहे आणि मी ह्याच्यात उतरणार होतो. गरमी आहे बाहेर, पर मैं विचार करतोय की अपन शाम को उतरेंगे इधर. आज का दिन भी इधर है रिलॅक्स. आणि आजच्या दिवसा आम्ही काय करणार आहे, खूप सारे रील शूट करणार आहे. नाश्ता पण राहिला इकडचा यार, सकाळी लेट उठलो पण. हे आहे इकडचं पाणी जे कॅनमध्ये देतात. आणि कॅनमध्ये पाणी प्यायला मला तर खूप आवडतं, बिकॉज मी दारू पित नाही. बट कॅनमधून पाणी प्यायला खूप आवडतं. आणि मला कळून आलेलं आहे की एकाने अशी कंपनी सुरू केली, ज्याचं नाव मला आता माहीत नाही, बट एक कंपनी आहे जी कॅनमध्ये पाणी देते आणि ती बिलियन्समध्ये गेली आता. आणि मला ही आयडिया खूप आधी सुचली, बट ऑफकोर्स कसं काय कुठून सुरू करायचं माहीत नाही. बट ठीक आहे, अजून काय अशी आयडिया असेल तर खाली कॉमेंटमध्ये सांगा. सो आमचं एक शूट झालं भाई फायनली. आता ते कधी येईल मला माहीत नाही, बट खूप सारा कॉन्टेंट बँकॉकचा टाकायचा आहे. फोटोज वगैरे पण आहेत, व्हिडिओज वगैरे पण आहे, ते सगळं टाकणार आहे. सो इंस्टाग्रामवर फॉलो करून ठेवा. आता आम्ही आलेलो आहे इकडे मेथी घ्यायला. हां, इथे असं मेथीचं दुकान असतं आणि मेथी आणि कोथिंबीर असं विकतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारे विकतात. म्हणजे मला नको आहे ऑफकोर्स, म्हणजे डोळे बघू शकता माझं एकदम सॉर्टेड आहे. बट सो आपण रूमवर आलो आहे. अँड हे आहेत सगळे गुडीज अँड मर्चंडाईज फ्रॉम युनिव्हर्सल पिक्चर्स. थँक्यू सो मच युनिव्हर्सल पिक्चर्स फॉर ऑल दिस हॉस्पिटॅलिटी अँड यू नो एव्हरीथिंग. आता जर आपल्याला पॅकिंग करायची आहे, 3 रील शूट करायच्या होत्या, बट 2च केलो. बिकॉज ॲक्च्युली आपल्याला माणसं पाहिजे होती 1-2 अजून, आणि गरमी पण खूप आहे. बट गरमीचा असा काही सीन नाही, आम्ही ते घेत होतो अंगावर. फक्त जर लोकं भेटली असती आपल्याला तर सॉर्ट झालं असतं. बट भेटली नाही लोक. 1-2 जणांना विचारलं, ते लाइक नो 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 वी आर वेरी शाय. बोलो ठीक है. सो नेक्स्ट टाइम बैंकॉक से अगर कोई देख रहा है भाई, बैंकॉक थाई पीपल, तो प्लीज़ आ जाओ रील में, जरा मजा करेंगे, मस्ती करेंगे. धमाल रील होती यार. बट ठीक है, नाउ वी हैव टू वेट. बट देर इज वन रील वी शॉट अँड आय थिंक एव्हरी पर्सन इन द वर्ल्ड हू ट्रॅव्हल्स टू बँकॉक त्यांना सगळ्यांना रिलेट होईल. जर ती आली नसेल तर इंस्टाग्रामवर फॉलो करून ठेवा, आणि जर आली असेल तर प्लीज शेअर करायला विसरू नका. यूज बायनोकुलर्स टू व्यू हॉन्ग आइलैंड. ये ओरिजिनल बायनोकुलर है कि मेरे को समझ में नहीं आ रहा है. एकदा ट्राय करून बघू. ओ भाई, चांगलं आहे, पाणी चांगलं आहे. ते आहे ते आयलंड, ते एवढं लांब आहे, एवढं लांब. इतना है और रूम का स्विमिंग पूल यूज नहीं किया तो क्या ही फायदा. बरं वाटलं भाई. आणि जे बायनोकुलरचं जे झूम होतं ते खरंच बाप आहे. आणि ते बोलले की घेऊन जा, म्हणजे तर सॉर्ट झालं. म्हणजे आता माझ्या आयफोन 16ला 500x है का किसी का. अँड नाउ सेइंग बाय टू दिस ब्यूटिफुल रूम भाई. Genuinely, this room is very very beautiful and thank you again Universal Pictures. अगली बार प्लीज़ बुलाओ, तभी अपनी शादी हो गई होगी होपफुली, और बीवी के साथ. मतलब बीवी लोग को ऐसा सब पसंद है ना, ये व्यू वगैरह. मतलब क्या ही ब्यूटीफुल है. सिर्फ गर्मी है वो सिर्फ पसंद नहीं आया, बाकी सगळं ठीक है. मतलब अपना बचपन से एक ही है ना झोन कि फॉरेन मतलब ठंडी, और जिधर ठंडी नहीं उधर ज़रा वांदा होता है. इसलिए थाईलैंड जरा गर्मी वाला विषय है. लेकिन ठीक है, क्या विषय है. अपन फिर से आएंगे जल्द ही, क्योंकि अपने को रील शूट करना है भाई. आपला अजून कॉन्टेंट बाकी आहे. सो बँकॉक समाधिका प्लीज नेक्स्ट टाइम तयार राहा सगळ्यांनी. जे जे आहे बँकॉक मध्ये हे त्यांना शेअर करा प्लीज. थायलंड मध्ये वायर मॅनेजमेंट एकदम जबरदस्त आहे.
हे जे ट्रान्सफॉर्मरची वायर कशी कोण बांधतं, कोणाला लक्षात आहे कोणती वायर कसली, आणि बरोबर ते हे केलं एकदम बांधून वगैरे एकदम नीट ठेवलं असं एकदम कसं बाई. आपण 5-7 किलो कमी होऊ दे मग कशी उत्तर देतो का. आता आम्ही सिक्युरिटी क्लिअर केलं, एअरपोर्टमध्ये आलो आणि पूर्ण एअरपोर्टमध्ये मला असं वाटतं कोणच नाही, आम्ही दोघेच सिक्युरिटी क्लिअर करतोय. आता इमिग्रेशनला चाललोय. त्यांना असं झालं की कोण आलंय बाई, फालतूमध्ये कामाला लावलंय आम्हाला एकदम. आता इमिग्रेशन काय ना सगळे परत तुझ्यावर हसत होते. काय काय आलं, सगळे बोर्डिंग पास आणले माझ्या खाली आणि ना 2-3 उचलून दिले आणि 4-5 पडलेच होते. उचलते पण पाहिजेच मला. बॅक टू मुंबई आणि पाऊस जोरात पण आता थांबलाय. सो एव्हरीथिंग इज सॉर्टेड. इंडिगोरी बाई लवकर पोचवलं, 12:30 वाजता पोचलोय, बट पावसामुळे जरा प्लेनमध्ये थांबावं लागलं. आता घरी जाऊ. अँड आपण फायनली घरी पोचलेलो आहे. येस, रात्र झाली आहे. रात्र म्हणजे 2 वाजले आहेत ऑफकोर्स. आणि आता घरी जाऊन आपल्याला ह्याच्या आधीचा ब्लॉग आणि हा ब्लॉग दोन्ही एडिट करायचे आहेत. बिकॉज परसों नहीं कल एक्चुअली हम कहीं और निकल रहे हैं टू अ डिफरेंट कंट्री. ते कुठे आता ते तुम्हाला उद्या सांगतो, बट आता झोपूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. ॲक्च्युली इट्स गुड इव्हनिंग अँड गुड नाईट बोलू शकता. येस, इट्स 10. आज का दिन खूप आराम केला बिकॉज गरजेचं होतं. बिकॉज आता आराम केला आहे, म्हणजे आराम तर आराम नाही झाला, कामं तर करायची होती, ब्लॉग एडिट करायचे होते. सो प्लीज जर ब्लॉग बघितले नसतील आधीचे बँकॉकचे तर पूर्ण ती सिरीज संपवून टाका. बिकॉज आता आपली पुढची सिरीज सुरू होणार आहे आणि पुढची सिरीज 15 दिवसाची असणार आहे आणि त्याची पॅकिंग जस्ट झाली आहे आपली. थंडीचे कपडे घेतलेत का कसले काय? थोडे थंडीचे. तू बोललास ना जास्त थंडी नसेल म्हणून, तर म्हणजे जे काय असेल ते फुल असे घेतले. म्हणजे असं खूप उलन असं नाही, हेवी नाही घेतलं. हा, उलन असं नाही, त्यातल्या त्यात. म्हणजे ही बॅग आहे, ही बॅग आहे आणि बाहेर पप्पांच्या 2 आहेत ना. पॅकिंग काय अजून संपली नाहीये. बँकॉकला जायच्या आधीच मी आई पप्पांना बोललो की तुमची पॅकिंग वगैरे सगळी करून ठेवा, सगळं घेऊन ठेवा, काहीही सोडू नका. आता 1.5 तास राहिलाय एअरपोर्टला जायला आणि अजून पॅकिंग झाली नाही. बट ठीक आहे, आई बाबा त्यांची पॅकिंग कधीच संपणार नाही आहे. बट मजा येणार आहे या ट्रिपला. 10-12 दिवस आपण बाहेर असणार आहे आणि कुठे हे माझी पॅकिंग किंवा आई जे बोलली की तिथे गरमी असणार आहे, थंडी नाही, थंडी गरमी, त्याच्यावर तुम्हाला कळलं असेल. आणि जरी नसेल कळलं तर अजून एक हिंट देतो, थोडं मागे जाऊन जरी बघितलं तुम्हाला कळेल. इफ यू नो यू नो. बट मजा येणार आहे या ट्रिपला. अँड कसं आहे, वर्षातून एकदा आम्ही ट्रॅव्हल करतोच एकत्र कुठे ना कुठेतरी. मोस्टली मी ट्राय केलेलं की या डिसेंबरला ट्रॅव्हल करूया आपण, म्हणजे फॅमिलीसोबत. बट ते नाही जमणार बिकॉज त्यावेळी खूप डेंजर काम येणार आहे. म्हणून आत्ताच ट्रॅव्हल करतो आहे बिकॉज आत्ताच स्पेस आहे. त्याच्यानंतर गणपती दिवाळी सगळी धावपळ सुरू होणार आहे. सो आत्ताच ही ट्रिप करून घेऊ. आई पप्पांची फेवरेट कंट्री आहे, माझी पण फेवरेट कंट्री ऑफकोर्स. एवढा डेंजरवाला टाईम ट्रॅव्हल होतोय ना की बँकॉकला गेलो तिथे 1.5 तास पुढे आणि ते ॲडजस्टच होत नव्हतं मला. मी इंडियन टाईमप्रमाणेच झोपायचो आणि इंडियन टाईमप्रमाणेच काम चालू होतं आणि नंतर कोणी येतं नाही बाई 1.5 तास पुढे आणि ऑलरेडी खूप लेट झालं आहे झोपायला वगैरे, हे इश्यूज व्हायचे. आत्ता इंडियाला आलो आणि आता जिथे जाणार आहे तिथे -5:30चा टाईम डिफरन्स आहे, म्हणजे इंडियापासून -5:30 मागे. सो कोण बोलत आहे भाई टाइम ट्रॅव्हल पॉसिबल नाही आहे? टाइम ट्रॅव्हल इज पॉसिबल अँड आय थँक यू सो मच फॉर इट. आय मीन आय विल नेवर कंप्लेन अबाउट दिस लाईफ. आय विल always entertain you guys through my reels, through my vlogs and a lot more coming on its way. Yes, so ready राहा. आणि संडेची रील जी असणार आहे ना ती खूप तुफान असणार आहे बिकॉज त्याची प्लॅनिंग मी खूप ॲडव्हान्समध्ये केली आणि अशी रील मी कधी आधी टाकली नाही आहे. बट यू डेफिनेटली लव दॅट. सो इंस्टाग्रामवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा बिकॉज रोज 9 वाजता सकाळी ब्लॉग्स आपले येणार आहेत. बोलणार तुम्ही कंट्रीचं नाव, ठीक आहे ऑलरेडी तुम्हाला कळलं असेल. नो इश्यूज. Like, share, subscribe for Believe in Magic. And again, thank you so much for the support you guys give me every time. Believe in Magic. Asala.